पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ शहादा संचलित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक कडून मान्यता प्राप्त अभ्यास केंद्र कोड क्रमांक 5221 ए शहाद्याच्या वतीने मी समंत्रक श्री मुकेश गोकुळसिंग राजपूत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो, त्याचबरोबर मंगलमय शुभकामना देतो। मुकेश राजपूत द्वारा निर्मित यूट्यूब चॅनल कडून सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार करतो। ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मानव्य विद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम HUM 101 ह्या विषयाची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणार। तर मित्रांनो, हे यूट्यूब चॅनल पाहणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की सदर मुकेश राजपूत यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हा मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा, कारण सबस्क्राईब केल्याने मी जे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी टाकणार आहे त्याची माहिती नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये आपोआप पोहोचेल। म्हणून सदर मुकेश राजपूत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर व्हिडिओ तयार झाल्यानंतर मी लिंक पाठवत असतो, सदर लिंक देखील आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। आणि हा मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला याच्याविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स नक्की पाठवा, कारण आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स म्हणजे आम्हाला मिळालेली ऊर्जा होय, प्रेरणा होय। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या सत्रामध्ये घटक क्रमांक 4 याच्यामध्ये आपले जे पुढचे मुद्दे बाकी होते त्याच्याविषयी माहिती घेऊया। मित्रांनो, HUM 101 पुस्तक पहिले, HUM 101 पुस्तक पहिले मानव विद्या व ललित कलांचा परिचय याच्यात घटक क्रमांक 4 चित्रकला शिल्पकला याच्यामध्ये आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजेच भारतीय चित्रकला। कोणता मुद्दा आहे मित्रांनो? भारतीय चित्रकला। तर चला मित्रांनो, भारतीय चित्रकला विषयी माहिती अशी, पाश्चात्य संस्कृतीतील मध्ययुगात कला परंपराचा, पाश्चात्य संस्कृतीतील मध्ययुगात जी कला परंपरा आहे ह्या कला परंपराचा ऱ्हास झाला। त्याच वेळी भारतीय संस्कृतीत मात्र कला परंपरांचा उत्कर्ष काळ सुरू होता। देवतांच्या मूर्ती निर्माण करताना भारतीय चित्रशिल्प मूर्तिकलेत या विषयक सौंदर्यात्मक भान विकसित झाल्याचे दिसते। उदाहरणार्थ अजिंठा, उदाहरणार्थ अजिंठा येथील चित्रशिल्प शैलीत लय तत्वाचे सौंदर्य उत्कर्ष पावले आहे। अजिंठा येथील शिल्पांना पातळ गिलावा करून रंगविण्यात आले होते। अजिंठा येथील शिल्पांना पातळ गिलावा करून रंगविण्यात आले होते। त्यातून त्रिमिती भास दृढ करण्याचा प्रयत्न दिसतो। अजिंठा लेण्यातील भित्तिपत्रे, अजिंठा लेण्यातील भित्तिचित्रे मित्रांनो, भित्तिचित्रे, मंदिराच्या भिंतीवरील चित्रे, भित्तिचित्र म्हणजे काय? मंदिराच्या भिंतीवरील चित्रे ही मध्ययुगीन चित्रकलेचे दर्शन आजही आपल्याला पाहायला मिळतात। या चित्रांवर बौद्ध जातक कथांचा प्रभाव आहे। अजिंठा भित्तिचित्र शैली पाठोपाठ लघु चित्र शैली देखील उदयाला आले मित्रांनो। शैव वैष्णव पंथाच्या प्रसाराबरोबर एक चित्रशैलीचा विकास झाला। ग्रंथांची हस्तलिखिते सजविण्यासाठी आणि गोष्टींच्या विशदीकरणासाठी चित्रांचा वापर वाढला। राज आश्रयातूनही
भारतात काही चित्रशैलींचा विकास झाला. त्यात राजपूत कला, कांगरा चित्रशैली, किशनगड चित्रशैली, गढवाल कला, मोगल कला यासारख्या चित्रशैलींचा समावेश होतो. इसवी सन 4थ्या ते 7व्या शतकापर्यंतच्या काळात भारतात चित्रशिल्प आणि स्थापत्य कलांचे विवेचन करणारी ग्रंथ निर्मितीही झालेली आहे. कलावंत हा प्रतिसृष्टी निर्माण करणारा कारागीर असतो, म्हणून त्याला विश्वकर्मा असे म्हटलेले आहे. मित्रांनो, विष्णू धर्मोत्तर पुराणात चित्रकलेवर चित्रसूक्त या नावाचा अध्याय असून त्यात चित्रांचे प्रकार, रंगलेपनाच्या पद्धती, चित्रांचे गुणदोष आणि चित्रातील आवश्यक घटकांची चर्चा देखील करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, ही होती भारतीय चित्रकलाविषयी माहिती. आता भारतीय चित्रकलेच्या अंतर्गत जो मुद्दा येतो मोगल लघुचित्रशैली, त्याच्याविषयी माहिती समजून घेऊया. ती अशी: 16व्या शतकात बाबराने भारतात प्रवेश केला. 16व्या शतकात बाबर हा जो राजा होता त्याने भारतात प्रवेश केला. इसवी सन 1526 व मोगल राजवट या ठिकाणी सुरू झाली. बाबर हा कलांचा भोक्ता होता. त्याने आपल्या राजवटीत खास चित्रशाळा निर्माण केल्या. त्यात शिकविण्यासाठी 2 पार्शियन चित्रकारांना त्याने भारतात आणले. ह्या चित्रशाळातून तयार झालेल्या चित्रकारांची स्वतंत्र चित्रशैली निर्माण झाली. तिला मोगल लघुचित्रशैली असे देखील म्हणतात. औरंगजेबच्या काळात या कलांना राजाश्रय न मिळाल्याने त्यांचा अस्त झाला. याचाच अर्थ 16व्या शतकात इसवी सन 1526 बाबरच्या भारत प्रवेशानंतर आलेली मोगल लघुचित्रशैली औरंगजेबच्या काळात म्हणजेच इसवी सन 1700 अस्त पावले. तर मित्रांनो, ही होती मोगल लघुचित्रशैली विषयी माहिती. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही होती भारतीय चित्रकला व मोगल लघुचित्रशैली विषयी माहिती. आता आपण पुढचा मुद्दा समजून घेणार आहोत, तो म्हणजे ब्रिटिश काळातील आभासात्मक वास्तववादी शैली म्हणजे काय याच्याविषयी माहिती अशी: 19व्या शतकात भारतात ब्रिटिश राजवट आली. ब्रिटिशांना इसवी सन 1853, 1856 व 1857 मध्ये अनुक्रमे मद्रास, कलकत्ता व मुंबई येथे कलाशाळा स्थापन केल्या. एतदेशीयांना कलांचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणे हा या कलाशाळांचा हेतू होता. मोगल राजवटीनंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कलांना आश्रय दिला. भारतातल्या पारंपरिक चित्रकारांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना आवडतील अशा नव्या शैलीची चित्र रेखाटली. म्हणून या चित्रशैलीला कंपनी शैली असे देखील म्हणतात. या चित्रशैलीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येतील. ती अशी: कंपनी चित्रशैलीची वैशिष्ट्ये अशी: पहिलं वैशिष्ट्य, वस्तू समोर ठेवून छायाप्रकाशाच्या निरीक्षणातून हुबेहूब वस्तू चित्रित करणे. दुसरे वैशिष्ट्य, ग्रीक व रोमन शिल्पाप्रमाणे मनुष्याकृतींची चित्रे तयार करणे. तिसरे वैशिष्ट्य, निसर्गाची हुबेहूब प्रतिकृती निर्माण करणे. चौथे वैशिष्ट्य, तैल रंगाच्या माध्यमांचा वापर करणे. तर हे 4 वैशिष्ट्य चित्रशैलीचे आहेत मित्रांनो. ह्या प्रकारची चित्रे ही
आभासात्मक वास्तववादी स्वरूपाची असल्याने अशा चित्रशैलीस आभासात्मक वास्तववादी कलाशैली असे देखील म्हणतात. तर मित्रांनो, ही होती ब्रिटिश काळातील आभासात्मक वास्तववादी शैली याविषयीची माहिती. याच्यामध्ये मुद्दा येतो मित्रांनो, देशी चित्रशैली म्हणजे काय, त्याच्याविषयी माहिती अशी. मोगल आणि ब्रिटिश राजवटीच्या मधल्या काळात म्हणजेच मराठेशाहीत राज आश्रयातून कला परंपरा विकसित झाल्याचे दिसत नाही. मात्र असे असले तरी स्थानिक स्वरूपाच्या देशी वळणाच्या चित्रशैली ठिकठिकाणी अस्तित्वात होत्याच. त्यापैकी काहींचा उल्लेख प्रारंभी रांगोळ्या, भिंतीवरील देवतांची व निसर्गदृश्यांची चित्रे अशा लोकशैली म्हणून आलेला आहेच. याखेरीज तंजावूरच्या मराठी सत्तेने, पुनश्च एकदा ऐका मित्रांनो, तंजावूरच्या मराठी सत्तेने चित्रकलेला राजश्रय दिल्यामुळे जी चित्रे तयार झालीत त्यांचा तंजावूर शैलीतील चित्रे असा निर्देश केला जातो. महाराष्ट्रात सावंतवाडीच्या गंजीफांची जिनगरी शैली प्रसिद्ध होती. या शैलीत गंजीफा खेळासाठी पत्त्यांवर वा खेळण्यांवर चित्रे रंगविली जात. त्यात दशावतारादी पुराणातील कथांमधली अवतार पुरुषांची रंगीत चित्रे चितारण्यात येत. तसेच या अवतार पुरुषांचे साररूप चिन्हांकन करणारी चित्रेही रेखाटण्यात येत. उदाहरणार्थ, प्रभू रामचंद्र म्हटले की धनुष्यबाण, मारुती म्हटला की गदा, मत्स्यावतार म्हटला तर मासा अशी चिन्हांची चित्रे गंजीफावर रेखाटण्यात येत. पत्त्यांचे खेळ खेळताना ह्या चित्रपट्ट्यांचा वापर करीत नाना फडणवीस यांच्या मेनवली येथील वाड्यात भित्तिचित्रे रंगविलेली होती. तीही देशी चित्रशैलीचे उदाहरण म्हणून सांगता येईल. तर मित्रांनो, ही होती ब्रिटिश काळातील आभासात्मक वास्तववादी शैली याच्याविषयी माहिती व त्याच्यात येणारा जो मुद्दा होता देशी शैली याच्याविषयी माहिती आपण समजून घेतली. आता पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे शिल्पकला, रचना व वाटचाल याच्याविषयी माहिती घेऊया. त्याच्यात शिल्पकलेची व्याख्या, त्यानंतर शिल्पकलेचे माध्यम, शिल्पकलेचे प्रकार, प्लास्टर शिल्प, कास्ट शिल्प, तार शिल्प, स्थिर शिल्प, गतिमान शिल्प असे शिल्पकलेचे 5 प्रकार याच्याविषयी आपण माहिती पाहूया या मुद्द्यामध्ये. तर चला मित्रांनो, शिल्पकला, रचना व वाटचाल याच्याविषयी माहितीमध्ये सर्वप्रथम आपण शिल्पकलेची व्याख्या समजून घेऊया. ती अशी: शिल्प म्हणजे घनद्रव्याला दिलेला घन आभासात्मक आकार. त्याचे अस्तित्व प्रत्यक्ष अवकाश प्रणित असते. त्यात लांबी रुंदी बरोबरच खोलीचाही समावेश असतो. त्यालाच शिल्पकला असे म्हणतात. ही होती शिल्पकलेची व्याख्या. आता शिल्पकलेचे माध्यम याच्याविषयी माहिती घेऊया. ती अशी: शिल्प घडविताना सामान्यतः मातीचा नमुना प्रथम घडविला जातो किंवा लोखंडाच्या सांगाड्यावर माती किंवा अन्य द्रव्य थापून आकार निर्मिती केली जाते. साच्यांच्या साह्याने ही लहान मोठी शिल्पे
घडविली जातात. शिल्पकार साध्या सुध्या ठोकळ्यांना घनाकार देऊन त्रिमिती रूप घडवितो, त्याला मॉडेलिंग शिल्प म्हणतात. दगडाला किंवा लाकडाला छिलून शिल्प तयार करण्याच्या पद्धतीला उणे पद्धती म्हणतात. तर माती, प्लास्टर यासारख्या मऊ माध्यमातून एकावर एक थर चिकटवून आकार निर्मिती करतात, त्याला अधिक पद्धती म्हणतात. माती लावण्यातील सहजता, मातीच्या लवचिकपणाचे दर्शन यातून कलावंतांचा उत्स्फूर्त आविष्कार दिसतो. मातीपासून छोटी शिल्पे व खेळणी केली जातात. लाकडाचा स्वाभाविक पोत व अंगभूत रेषात्मक वळणे यांचा योग्य वापर करून प्रमाणबद्ध व रेखीव कास्ट शिल्प निर्माण केले जाते. या माध्यमात पाषाणापेक्षा अधिक नाजूक व रेखीव काम करता येते. मित्रांनो, मूर्तिचित्रे व नक्षीकाम यासाठी काष्ट शिल्प घडविली जातात. काष्ठाच्या तुलनेने पाषाण अधिक कठीण व टणक असतो. पाषाणाच्या पोताचा कठीणपणा व मऊपणा याचा शिल्पांच्या पोताशी संबंध असतो. संगमरवर, रेती मिश्रित पाषाण, ग्रेनाइट अशा दगडांच्या पोतानुसार शिल्पाकृती निर्माण होत असतात. भारतात ताजमहल हे संगमरवरी शिल्पाचे, मथुरेच्या गांधार शैलीतील बुद्ध मूर्ती ही तांबूस रेतीयुक्त पाषाण शिल्पाचे आणि कठीण पाषाणातील वेरूळचे कैलास लेणे ही पाषाणाच्या पोताची विविधता असलेली शिल्पे आढळतात. माती, काष्ठ, पाषाण याप्रमाणेच तांबे, पितळ, कासे, ॲल्युमिनियम, ब्रॉन्झ या धातूंचाही शिल्प निर्मितीत वापर केला जातो. धातूत ओतकाम करून अशी शिल्पे तयार केली जातात. मोहेंजोदडो येथील इसवी सन पूर्व 3000 वर्षांची ब्रॉन्झ धातूत घडवलेली नर्तकीची मूर्ती हे अशा प्रकारच्या शिल्पाचे प्राचीन उदाहरण आहे. तर मित्रांनो, हे होते शिल्पकलेचे माध्यम ह्या मुद्द्याविषयी माहिती. आता आपण शिल्पकलेचे 5 प्रकार याच्याविषयी माहिती घेऊया. पहिला प्रकार आहे प्लास्टर शिल्प, दुसरा आहे काष्ट शिल्प, तिसरा आहे तार शिल्प, चौथा आहे स्थिर शिल्प आणि पाचवा आहे गतिमान शिल्प. तर चला मित्रांनो, शिल्पकलांचे माध्यमानुसार जे हे 5 प्रकार पडलेले आहेत, माध्यमानुसार हे प्रकार पडलेले आहेत. हा मित्रांनो, तर त्याच्याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया. ती अशी, सर्वात पहिला प्रकार प्लास्टर शिल्प म्हणजे काय त्याच्याविषयी माहिती अशी. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ठोकड्यावर कोरीव काम तयार केलेल्या शिल्पाला प्लास्टर शिल्प असे म्हणतात. हे शिल्प घडविताना हत्यारे व चाकूचा वापर करून पृष्ठभागाचे लहान मोठे टवके काढून खरबरीत पोत निर्माण केला जातो आणि घास कागदाच्या म्हणजेच पॉलिश पेपरच्या साहाय्याने प्लास्टरचा पृष्ठभाग गुडगुडीतही करता येतो. त्रिमिती स्वरूपाचा सहजपणाने निर्माण करता येणे हे या शिल्पाचे वैशिष्ट्य सांगता येईल. तर मित्रांनो, ही होती प्लास्टर शिल्प याच्याविषयी माहिती. आता माध्यमानुसार शिल्पकलेचा दुसरा प्रकार कास्ट शिल्प विषयी माहिती अशी. लाकडाच्या ठोकड्यावर तीक्ष्ण चाकू, पटाशी इत्यादी हत्यारांच्या साहाय्याने कोरीव काम करून कास्ट शिल्प निर्माण केले जाते. कास्ट शिल्पात लाकडाच्या स्वाभाविक पोताच्या सौंदर्याचा आणि अंगभूत रेषीय वळणांचा सौंदर्य निर्मितीसाठी वापर केला जातो.
तर मित्रांनो, ही होती काष्ट शिल्पविषयी माहिती. आता तिसरा जो प्रकार आहे शिल्पकलेच्या माध्यमानुसार, तिसरा प्रकार तार शिल्प, याच्याविषयी माहिती अशी. लोखंडाच्या तारेपासून त्रिमिती स्वरूपाच्या वेगवेगळ्या बाजूने दृक अनुभव देणाऱ्या रचनेला तार शिल्प असे म्हणतात. तार शिल्पासाठी पकडीचा ना मित्रांनो, तार शिल्पासाठी पकडच्या साहाय्याने आवश्यक ते आकार निर्माण करता येतात. स्वतःच्या वजनाने कोलमडणार नाही एवढ्याच आकाराचे व कमी वजनाचे शिल्प या प्रकारात घडविले जाते. दर्शकाला विविध कोनातून, बाजूंमधून निरनिराळा दृश्य अनुभव घेता येणे हे तार शिल्पाचे वैशिष्ट्य आहे. तर मित्रांनो, ही होती तार शिल्प विषयी माहिती. आता माध्यमानुसार शिल्पाचा जो पुढचा प्रकार आहे, चौथा प्रकार, स्थिर शिल्प म्हणजे काय, त्याच्याविषयी माहिती अशी. पाषाण, लाकूड, धातूच्या कोरीव कामातून, उणे पद्धतीतून भक्कम स्वरूपाचे सॉलिड विविध पातळ्यांवरील मांडणीतून स्थिर शिल्प निर्माण केले जाते. स्थिर शिल्पाच्या अवकाशातील रचनेमुळे कल्पकतेला वाव मिळतो. ते स्तब्ध असले तरी रेषात्मक घटकांच्या रचनेतून व उठावांमधून गतीचा भास अभिव्यक्त होतो. तार, लाकूड यांच्यापासूनही स्थिर शिल्प निर्माण करता येते. तर मित्रांनो, ही होती स्थिर शिल्प विषयी माहिती. आता माध्यमानुसार शिल्पकलेचा जो पाचवा प्रकार आहे, गतिमान शिल्प म्हणजे काय, त्याच्याविषयी माहिती अशी. ज्या शिल्प रचनेतून प्रत्यक्ष गती निर्माण होते त्या शिल्पांना गतिमान शिल्पे असे म्हणतात. विविध धातूंच्या तारा, जाडीचे तुकडे, ॲल्युमिनियमचे पत्रे इत्यादीपासून ही शिल्पे घडविली जातात. हवेच्या झोकांबरोबर हालचाल करणारी रचना आणि विविध आकारांमध्ये तोल सांभाळणारी लय हे गतिमान शिल्पाचे लक्षण होय. तोलाशिवाय हे शिल्प उभे राहत नाही. बुद्धीला आणि कल्पनेला चालना देणे हे या दृक तोलाचे वैशिष्ट्य असते. कागदाच्या लगद्यातून, मोझॅक माध्यमातून, मेण, साबण यासारख्या द्रव्यांमधून लहान मोठी शिल्पे उभारली जातात. यातून जड द्रव्याला विशिष्ट आकार देऊन चैतन्य तत्वात रूपांतर करण्याचे माणसाचे सर्जनशील कौशल्य, संवेदनशील अभिव्यक्तीची आस व्यक्त होते. आणि म्हणूनच आदिम काळापासून यंत्रयुगापर्यंत सर्व काळात शिल्पकलेचे विविध आविष्कार आपल्याला आढळून येतात. तर मित्रांनो, ही होती गतिमान शिल्पविषयी जो शेवटचा प्रकार होता पाचवा, त्याच्याविषयी माहिती. तर अशा पद्धतीने या ठिकाणी शिल्पकलेचे माध्यमानुसार जे 5 प्रकार होते त्याच्याविषयी माहिती आपण या ठिकाणी पाहिली. आता पुढच्या मुद्द्यामध्ये शिल्पकलेची वाटचाल याच्याविषयी माहिती आपण घेणार आहोत. ती अशी. दगड, धातू किंवा कास्ट यांना कोरून, दगड, धातू किंवा कास्ट यांना कोरून किंवा आकार देऊन शिल्पाकृतीची निर्मिती केली जाते. पाषाण युगातील माणसे हेच कदाचित पहिले शिल्पकार असावेत. इजिप्शियन संस्कृतीतील कलावंतांनी कोरीव काम करून अभिजात आकार घडविले आहेत. त्याचप्रमाणे स्त्री, पुरुष, प्राणी, पक्षी यांच्या शिल्पाकृती निर्माण केल्या. या शिल्पाकृतीचे शिर मानवी आहे, तर धड पक्षी किंवा प्राणी यांचे आहे. ही शिल्पे स्थिर, स्तब्ध अशी उभारण्यात आली आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरून किंवा शरीराच्या इतर अवयवावरून
कृतिशील होण्याची कुठलीही सूचना मिळत नाही. असेरियन शिल्पकारांनी युद्ध दृश्ये, पंख असलेले प्राणी यांची शिल्पे निर्माण केली आहेत. मध्य पूर्वेतील राजा नरमसिंगच्या स्मारकशिलेचे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर ग्रीक संस्कृतीत इमारतींवर काही विशिष्ट आकारांच्या शिल्पांची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आढळते. ग्रीक शिल्पकला ही शिल्पकलेच्या अप्रतिम नमुना देखील मानले जाते. संपूर्ण मानवी आकारांना शिल्पबद्ध करण्याचे ग्रीक कलावंतांनी कौशल्य संपादित केले होते. त्याचप्रमाणे रोमन संस्कृतीतील व्यक्तिचित्रात्मक शिल्पे ही अतिशय सौष्ठवपूर्ण आहेत. डोके, खांदे या अवयवांमध्ये एक प्रकारचा जिवंतपणा प्रत्ययाला येणे हे रोमन शिल्पाचे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर युरोपात 15व्या शतकात प्रबोधनाच्या काळात दोनातेलो, फ्लॉरेन्स, मायकेल अँजेलो, लिओनार्दो द विंची यासारखे प्रसिद्ध शिल्पकार होऊन गेलेत. संगमरवरी शिल्पांचे अनेक नमुने त्यांनी निर्माण केलेत. या ठिकाणी त्यांनी इटली आणि स्पेनमधील संगमरवरी शिल्पांचा बारोक शैलीचे उदाहरण त्यांनी दिलेले आहे. इटली व स्पेनमधले रोंदे हा जगप्रसिद्ध शिल्पकार असून त्याच्या शिल्पातून जोरकस गतीचा नाट्यात्मक आविष्कार झालेला आढळतो. उदाहरणार्थ द थिंकर शिल्पकृती, इंग्लंडमधील हेनरी मूर जसं रोंद्या हे जगप्रसिद्ध शिल्पकार होते, तसेच इंग्लंडमधील हेनरी मूर जन्म 1898 यांच्या शिल्पांमध्ये भावनांच्या सखोलतेचे परम आविष्कार आढळतात. उदाहरणार्थ न्यूयॉर्कच्या म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट या कला संग्रहातील फॅमिली ग्रुप, लंडनच्या बॅटरिया पार्कमधील 3 स्टँडिंग फिगर्स, पॅरिस येथील युनेस्कोच्या वास्तू समोरील संगमरवरी रिक्लायनिंग फिगर या त्यांच्या गाजलेल्या शिल्पकृती होत्या. त्यांच्या शिल्पांचे विषय मानवी प्रतिमा ही असून प्रत्येक शिल्पात श्री पुरुष, श्री बालक अशा दोघा-तिघांच्या गट प्रतिमा असतात. रिक्लायनिंग फिगर हे काष्ठशिल्प असून श्री शरीराच्या लयपूर्ण घाटाचे सौंदर्य शिल्पित करण्यासाठी ही शिल्पकृती प्रसिद्ध आहे. शिल्पकलेच्या इतिहासात स्थिर शिल्पकले इतकेच गतिमान शिल्पांनाही स्थान आहे. अलेक्झांडर काल्डर हा गतिमान शिल्प पद्धतीचा जनक मानला जातो. स्थिर शिल्पकृतीत जमिनीवर स्थिर राहणाऱ्या आकारांची लय व तोलदर्शक शिल्पाकृती असते. गतिमान शिल्पात हवेच्या झोताबरोबर हालचाल करणारी शिल्परचना असते. या दोन्ही पद्धतीत तार, पोलादी व लोखंडी सड्या, विविध धातूंच्या पत्र्यांचे आकार यांचा वापर असतो. पण गतिमान शिल्पात यातील काही घटक हलतात, फिरतात व दर्शकाला संपूर्ण शिल्प हलत असल्याचा भाव प्रत्ययाला येतो. वाऱ्याच्या थोड्याशा झुळकीने हलणारे शिल्प निर्माण करण्यात काल्डरला यश आले आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी हा जो मुद्दा होता शिल्पकलेची वाटचाल तो या ठिकाणी संपलेला आहे. आता आपण पुढचा जो मुद्दा आहे भारतीय शिल्पकलेची वाटचाल याच्याविषयी माहिती घेऊया. ती अशी: भारतीय शिल्पकलेला प्राचीन परंपरा लाभली आहे. सामान्यतः
2000 वर्षापूर्वी मौर्य काळात शिल्पकला उदयास आली असे मानले जाते. सिंधू संस्कृती नष्ट झाल्यामुळे त्यावेळच्या शिल्पकलेची परंपरा खंडित झाली. साधारणतः इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासूनच्या काही शिल्पकृती उपलब्ध आहेत. समकालीन जीवन, तत्वज्ञान, संस्कृती यांचा परिणाम कला निर्मितीवर होत असतो. भारतीय संस्कृती ही धर्मश्रद्धांशी संबंधित आहे. धर्मश्रद्धांच्या प्रकटीकरणाचे माध्यम म्हणूनही शिल्पनिर्मिती झाल्याचे दिसते. उदाहरणार्थ शैव, वैष्णव, बौद्ध, जैन या धर्मपंथांनी आपल्या श्रद्धा, मंदिरे निर्माण करून व मूर्ती घडवून व्यक्त केल्या आहेत. अति प्राचीन होऊन गेलेल्या सिंधू संस्कृतीचे अवशेष आजही सापडतात. मोहेंजोदडो, हडप्पा, लोथल येथील नगररचना प्रगत होती असे दिसते. रुंद सरळ रस्ते, व्यवस्थित बांधलेली घरे, सांडपाण्याचे नळ, स्नानगृहे यांच्या अवशेषावरून दिसते की सिंधू संस्कृती ही एक प्रगत व प्रगल्भ संस्कृती होती. मूर्ती, बाहुल्या, खेळणी, मातीच्या मुद्रा अशा वस्तूंच्या अवशेषांच्या दर्शनाने तत्कालीन शिल्पकलेतील सौंदर्य सृष्टीही प्रतीत होते. आर्यांच्या संस्कृतीतील बुद्धपूर्व काळातले भौतिक अवशेष उपलब्ध नाहीत. मौर्य काळापासूनच्या शिल्पकलेचे नमुने उपलब्ध आहेत. त्यात हिंदू, बौद्ध व जैन या धर्मसंप्रदायाच्या कलाकृती आहेत. उत्तर भारतातील उत्खननांमधून भव्य नगरांची रचना व्यवस्था तत्कालीन समृद्धीची सूचक आहेत. विटा, लाकूड यांच्या वस्तूंच्या उभारणीसाठी वापर केला जात असे. बौद्ध व जैन पंथाच्या सांस्कृतिक विकासाची कल्पना विहार, स्तूप, स्तंभ, लेणी यावरून येते. बौद्ध कलाकृतीत स्तंभांना महत्त्व आहे. अशोकाने जवळपास 30 स्तंभ उभारले आहेत. पुन्हा एकदा ऐका मित्रांनो, अशोक सम्राट जे होते त्यांनी जवळपास 30 स्तंभ उभारले आहेत. मौर्यकालीन लेण्या, गुफा या कलात्मक निर्मितीचे विकसित रूप म्हणावे लागेल. भारतीय संस्कृती कोशातील बौद्ध लेण्यांची माहिती पहा. हीनयान काळातील सर्वात अखेरचे लेणे कार्ले येथे असून त्यातील शिल्पकला परिणत अवस्थेला पोहोचलेली आहे. धनुष्याकार मंडप, नासिका व समोर आयताकार ओरी अशी त्याची मूळची रचना आहे. गजपृष्ठाकार छप्पर व प्रचंड आकाराचे चैत्य तोरण इथे आहे. गवाक्षाच्या दोन्ही बाजूंना मूर्तिकाम असून भाजे येथील चैत्याप्रमाणेच इथेही अनेक मजले, सज्जे, गवाक्षे यांच्या प्रतिकृती अशी सजावट आहे. नाशिक व अजिंठा येथील चैत्यांच्या दर्शनी भिंतीवर आणि भरहून सांची येथील कोरीव कामात अशीच सजावट आढळते. दर्शनी भिंतीच्या खालच्या बाजूला पूर्णाकार सन्मुख अशा हत्तीचा दर्शनी भिंतीच्या खालच्या बाजूला पूर्णाकार सन्मुख अशा हत्तींची रांग आहे. चैत्यगृहांच्या अंतर्भागात भव्य स्तंभांच्या रांगा असून त्यांच्या बुडाशी घटाकार मोठ्या उखडी आहेत. स्तंभांच्या माथ्यावर घटाकार मथडे, त्यावर आमलक व त्यावर वाढत्या आकाराचे फलक आहेत. सर्वात वरच्या पाट्यावर
सिंह, हत्ती, घोडे इत्यादी पशूंच्या पाठीवर आरूढ अशा स्त्री पुरुषांची पूर्णाकृती शिल्पे आहेत. मात्र या वास्तूची भव्यता व प्रमाणबद्धता विशेष जाणवते. शूलगृहे शिल्पकलेची उन्नत अवस्था व्यक्त करणारी आहेत. महायान पंथाच्या उदयानंतर, आतापर्यंत आपण हीनयान या पंथाच्या उदयात या सर्व गोष्टी पाहिल्या. आता महायान पंथाच्या उदयानंतर बुद्धाच्या मूर्ती घडविल्या गेल्या. ग्रीक शिल्पशैलींच्या प्रभावातून गांधार शिल्पशैली उदय पावली. बुद्धाच्या चिन्ह प्रतिमेऐवजी मानवी प्रतिमा कोरली गेली. दगड, माती व चुना या माध्यमातील मूर्ती या दृष्टीने पुरेशा बोलक्या आहेत. या मूर्ती प्रभावीपणे भावनांची अभिव्यक्ती करतात. हिंदू देवालयांच्या रचना इसवी सन चौथ्या शतकापासूनच्या पाहावयास मिळतात. कर्नाटकात पूर्वकालीन चालुक्य वंशाच्या काळात बादामी ऐहोळ, पट्टदकल वगैरे ठिकाणी बरीच मंदिरे निर्माण झाली. गुजरातमध्ये इसवी सन 6व्या ते 9व्या शतकात अनेक ठिकाणी शिखरयुक्त मंदिरे निर्माण झाली. गुप्त काळात मध्य भारतात मंदिर रचनेच्या कलेस गती मिळाली. या काळातील मंदिरांचे स्वरूप पुढील प्रमाणे होते, जसे चौरस गाभारा, अंतराळ मंडप व मुखमंडप, भिंतीत उभे पट्टे किंवा रथ, पीठ फारसे उंच नाही, पीठाच्या वर येणाऱ्या जंघेवर मूर्ती कोनाड्यात किंवा स्वतंत्रपणे भिंतीवर उभ्या, जंघेच्या वरच्या बाजूला मौक्तिकमाला किंवा पुष्पहार कोरलेले, त्यावर कपोत, पट्ट व शिखर निमुळते होत गेलेले असून त्याची बाह्यरेषा बाकदार, त्यावर आमलक व कलश, द्वारशाखा सुशोभित असून त्यावर रत्न, पत्र, अर्धस्तंभ, नाग इत्यादी आढळतात. द्वारपालांच्या व गंगा यमुनांच्या मूर्ती सामान्यपणे असतातच. स्तंभ प्रणालयुक्त असून त्यावर पूर्ण कलश असतो. देव मूर्तींसाठी जंगेवर केलेल्या कोनाड्याच्या शिरोभागी त्रिकोणिका असते. चैत्य तोरण व त्यांचे कंस यांच्या वैचित्र्यपूर्ण गुंफणीतून या त्रिकोणिका तयार होतात. द्राविडी शैलीचीही अनेक मंदिरे निर्माण झालीत. इसवी सन 18व्या शतकापर्यंत निरनिराळ्या दक्षिण भारतीय राजांनी द्राविडी शैलीची जोपासना केली. हिंदू मंदिर शैलींच्या विकासाबरोबरच मूर्तिकलेचा विकास होत गेला. चंदेल, कोणार्क, वेरूळ, अजिंठा, घारापुरी येथील मूर्तीच्या दर्शनाने भारतीय मूर्तिकलेच्या सौंदर्यात्मक पूर्णतेची खात्री पटते. तर मित्रांनो, ही होती भारतीय शिल्पकलेची वाटचाल याच्याविषयी माहिती. तर मित्रांनो, या ठिकाणी घटक क्रमांक 4 जे आहे त्याचे सर्व जे मुद्दे आहेत याच्याविषयी आपण माहिती मिळवली. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घटक क्रमांक 4 शिल्पकला, चित्रकला किंवा चित्रकला शिल्पकला, घटक क्रमांक 4 शिल्पकला, चित्रकला ह्या पूर्ण घटकाचे, प्रकरणाचे जो सारांश आहे
त्याच्याविषयी व्हिडिओ जो आहे तो मी पुढच्या यूट्यूब चॅनलमध्ये तयार करून टाकणार. मित्रांनो, प्रत्येक घटकाचा सारांश हा फार महत्त्वाचा असतो. सारांश म्हणजे पूर्ण घटकाचा सार असतो. म्हणून म्हणजे आपण सारांशमध्ये पूर्ण घटक थोडक्यात समजून घेतो. संपूर्ण घटक जी आपण विस्तृत माहिती पाहिली घटकांची, तर तो पूर्ण विस्तृत माहितीचा जो सारांश आहे तो आपण सारांश या मुद्द्याअंतर्गत पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओच्या प्रतीक्षेत रहा. लवकरच मी तुम्हाला घटक क्रमांक 4 सारांश जो आहे तो तुम्हाला पाठवणार आहे. तर चला मित्रांनो, याचबरोबर मला उमेद आहे की हा जो घटक आहे घटक क्रमांक 4 तो तुम्हाला समजला असेल. तुम्हाला समजण्यासाठी मी जे व्हिडिओ पाठवतो ते तुम्ही पुन्हा पुन्हा बघा, समजून घ्या. त्याच्या नोट्स काढायचे असतील तर त्या तुम्ही काढू शकता, की जेणेकरून तुम्हाला मी पाठवलेले सर्व व्हिडिओ जे आहे ते व्यवस्थित समजतील. त्याचबरोबर कोविड-19 जागतिक महामारीमध्ये स्वतःला सांभाळा, घरात राहा, सुरक्षित राहा, 2 गज की दूरी, मास्क है जरुरी या महत्त्वाच्या संदेश बरोबरच मी पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सदर मुकेश राजपूत यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हा मित्रांनो सर्वात प्रथम सबस्क्राईब करून घ्या. कारण सबस्क्राईब केल्याने मी जे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे त्याची लेटेस्ट माहिती नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचेल. त्याचबरोबर व्हिडिओ तयार करून मी जी लिंक पाठवतो ती देखील तुम्ही आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स नक्की पाठवा. कारण तुम्ही पाठवलेल्या कमेंट्स प्रतिक्रियेमुळे मला व्हिडिओ तयार करण्यासाठी ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळत असते. तर चला मित्रांनो, जाता जाता पुनश्च एकदा नवीन वर्ष 2021च्या सर्व मित्रांना हार्दिक शुभकामना. त्याचबरोबर या यूट्यूब चॅनलकडून व माझ्याकडून सर्व मित्रांना नमस्कार, मंगलमय शुभकामना.